हाय हॅलो नमस्कार जय एकवीरा सगळ्यांना वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मिस्टर अँड मिसेस घोगले। ही एकदम मस्त रेसिपी जी तुम्हाला स्क्रीनवरती दिसते ती आहे खरडा चिकन विथ झणझणीत रस्सा। आज आमच्या घरी पाहुणे आले होते सो आम्ही ही रेसिपी करायचा विचार केला आणि खूप मस्त झाली रेसिपी। तर तुमच्यासोबतसुद्धा मी शेअर करते। तर सर्वात आधी आपल्याला भरपूर लसूण लागणार आहे, तो तेलामध्ये मस्त शॅलो फ्राय करून घ्यायचा आहे आणि जे स्क्रीनवरती दिसत आहेत इन्ग्रेडियंट्स तेवढेच आपल्याला लागणार आहेत। मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगते पुढे। तर मस्तपैकी थोडासा लाल करून घ्यायचा आहे आपल्याला लसूण। त्यानंतर मिरच्या घ्यायच्या आहेत, जेवढं तुम्हाला तिखट हवं असेल तेवढ्या मिरच्या घ्या। त्यालासुद्धा मस्तपैकी तेलामध्ये फ्राय करून घ्यायच्या आहेत मिरच्या। त्यानंतर आपल्याला खोबरंसुद्धा थोडंसं लालसर करून घ्यायचं आहे। मी तुम्हाला दोन्ही रेसिपी दाखवते, रस्स्याची पण आणि खरडा चिकनची पण। तर इकडे आपला जो खोबरा आहे तो लालसर झालेला आहे, तर तो आपण काढून घेऊयात। त्यानंतर आपल्याला त्याच तेलामध्ये कांदा फ्राय करून घ्यायचा आहे। तर मी इकडे 1 आणि अर्धा कांदा घेतला आहे। तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घ्या, जेवढं तुम्ही चिकन घेतलं असेल, तुम्हाला जेवढं खरडा बनवायचा असेल तेवढं तुम्ही कांदा घेऊ शकता। आम्ही चिकनला आपले घरातले मसाले लावून घेतले होते, सो ते मी कुकरमध्ये मस्तपैकी आता शिजवून घेते चिकन। तोपर्यंत आपला लाल पण होईल कांदा। आणि इथे आमच्या ताईचा फोन पण चालू आहे, ताई बनवते ही रेसिपी, मी तुमच्यासोबत शेअर करते कारण खूप मस्त झाला होता खरडा चिकन। त्यानंतर आपल्याला कांदा थोडासा शॅलो फ्राय झाला की आपल्याला टमॅटो टाकून घ्यायचे आणि कुकरमध्ये जे चिकन टाकलं आहे त्याला थोडंसं फास्ट गॅसवरती मस्तपैकी फ्राय करून घ्यायचे, जेणेकरून ते शिजतं पण पटकन। त्यानंतर कुकर लावून घ्यायचं आहे आपल्याला आणि 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। इथे जे तळलेलं खोबरं होतं तो टाकून घेत आहे, थोडंसं लसूण त्याच्यामध्ये टाकलं आहे, ह्याचं वेगळं वाटण होणार आहे आणि खरड्याचं वेगळं मी तुम्हाला दाखवते कसं बनवायचं। तर पहिला सर्वात आधी आपण जो लसूण खोबरं आणि मिरची घेतली होती तळून ती मिक्सरला वाटून घ्यायची। त्यासोबत आपण कोथिंबीरसुद्धा घेतो आहे, तर ह्याची एक मस्त पेस्ट बनवून घेऊया। दुसऱ्या कुकरमध्ये आपण कोथिंबीर घेतली आहे आणि कांदा टमॅटो थोडंसं लसूण आणि थोडंसं खोबरं जे आपण घेतलं होतं ते दुसऱ्या कुकरमध्ये आपल्याला त्याचं वाटण करून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकतो आहे आणि मीठ टाकतो आहे, तुम्ही तुमच्या अंदाजानुसार मीठ आणि जिरं टाका। त्यानंतर मस्तपैकी दोन्ही पण वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला। मोठ्या मिक्सरमध्ये मी वाटण करून घेतलं आहे आणि छोट्या मिक्सरमध्ये खरड्याचं वाटण आहे। तर दोन्ही पण वाटण आपले रेडी झालेले आहेत, हे बघा अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे। इथे आपले दोन्ही पण वाटण तयार झाले, तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती। त्यानंतर आपल्याला मस्तपैकी मोठा टोप घ्यायचा आहे, ज्याच्यामध्ये आपण खरडा चिकन बनवणार आहोत। ह्याच्यामध्ये आपण रस्सा बनवणार आहे टोपामध्ये आणि कढईमध्ये आपण खरडा चिकन बनवणार आहोत। तर दोन्ही पण मी साईड बाय साईड तुम्हाला दाखवते। तर इथे कांदा आणि टमॅटो चिरून घेतलं आहे आम्ही आधीच। तर सर्वात आधी जो मोठा मिक्सरमध्ये आपण वाटण करून घेतलं आहे, कांदा टमॅटो थोडंसं आपण खोबरं पण घेतलं होतं आणि लसूण, ह्याचं जो वाटण आपण केलं आहे कोथिंबीर वगैरे टाकलेली होती त्याचं वाटण पूर्ण आपण टोपामध्ये टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला रस्सा एकदम मस्त होणार। त्यासोबत आपल्याला खरडा चिकनसाठी कढईमध्ये कांदा तळून घ्यायचा आहे। दोन्ही रेसिपी साईड बाय साईड तुम्हाला दाखवते। आमची ताई बघा दोन्ही पण एकदाच करत आहे आणि तीसुद्धा तिच्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओज टाकते। आता मी थोडं झूम करून तुम्हाला दाखवते जेणेकरून तुम्हाला दिसेल। तर इथे आपलं वाटण मस्तपैकी तेलामध्ये फ्राय होते आणि कढईमध्ये कांदा फ्राय होतो आहे। तुम्हीसुद्धा तुमच्या घरी जर पाहुणे येत असतील तर ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता, कारण खूप मस्त होते। आणि आपण नॉर्मल चिकन तर बनवतोच साध्या पद्धतीने आपलं घरगुती स्टाईल, पण कधी हा खरडा चिकन बनवून बघा, मस्त लागतो एकदम। आपण जे छोट्या मिक्सरमध्ये लसूण मिरची खोबरं वाटून घेतलं होतं कोथिंबीर वगैरे ते सर्व आपण कांद्यामध्ये टाकून घ्यायचं आहे कढईमध्ये। हे बघा जेवढं तुम्हाला तिखट हवं असेल तेवढंच घ्या, सर्व एकदम वाटण टाकू नका, नाही तर एकदम जास्त तिखट होणार, कारण ह्याच्यामध्ये आपले मसालेसुद्धा जाणार आहेत घरातले मसाले। सो जेवढं तुम्हाला तिखट हवं असेल तेवढं वाटण घालून घ्या। टोपातलं जे वाटण आहे ते मस्तपैकी तेलामध्ये फ्राय झाले, सो त्यात आपण घरातले मसाले टाकून घेतले, हळद हिंग धना पावडर घरचा लाल तिखट मसाला टाकून घेतला आहे
आणि मस्तपैकी तो सुद्धा तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे। व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, तरच तुम्हाला थोडं समजेल की मस्तपैकी दोन्ही रेसिपी एकाच टायमाला मी तुम्हाला दाखवते। आणि वाटण एकदम मस्त आपलं झालेलं आहे बघा। त्यानंतर कढईमध्ये आपण टमॅटो टाकून घेतला आहे। आपला जो कांदा आणि खरडा चिकनचं जो वाटण केलं होतं तो मस्तपैकी झाला आहे। सो टमॅटो टाकून मस्तपैकी झाकण लावून आपण थोडं शिजून देऊया टमाटर। त्यानंतर इथे आपलं वाटण पण एकदम भारी झाले, बघू शकता तुम्ही। त्यानंतर आम्ही इथे सवाईचा चिकन रस्सा मसाला घेतला आहे, तो मी इथे टाकून घेतला आहे। तुम्ही सवाईचे मसाले घेऊ शकता, वापरू शकता चिकन करण्यासाठी, कारण खूप टेस्टी लागते जेव्हा आपण सवाईचा मसाला टाकतो। तर त्याच्यामध्ये चिकन सुक्का मसाला पण भेटतो आणि रस्सा मसाला पण भेटतो, तर दोन्ही आपण यूज करू शकतो। तर इथे मस्तपैकी चिकनचं जो थोडं पाणी आहे, जो आपण कुकरमध्ये चिकन शिजवून घेतलं आहे, तो टाकून घ्यायचा आहे वाटणामध्ये आणि थोडं मिक्स करून घ्यायचं आहे। जसं स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल तर तुम्हाला समजत पण असेल की कसं दोन्ही एकदम फास्ट आमचं होतं आहे। कढईमध्ये जो आपण कांदा, खरड्याचं वाटण आणि टमॅटो घेतलं होतं त्याला थोडं स्मॅश करून घ्यायचं आहे, कारण थोडं आपल्याला एकदम जाडसर नको आहे। थोडं मस्त स्मॅश करून घ्यायचं त्याला आणि झाकण लावून ठेवायचं आहे। थोडं अर्धं चिकन बाजूला करून आपल्याला रस्सा करून घ्यायचा आहे झणझणीत। थोडं चिकन ठेवूया आपण आणि बाकीचा आपण रस्सा करून ठेवूया। हे बघा, जेवढं तुम्हाला पाणी हवं असेल तेवढं तुम्ही पाणी टाकून मस्तपैकी झणझणीत रस्सा करा। कढईमधलं पण आपला जो मिक्सचर आहे तो एकदम भारी झालेला आहे। इथे आम्हाला रुद्राला सुद्धा मी मच्छी फ्राय करणार आहे। हे बघा, मस्तपैकी आपला रस्सा होतोय, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ वगैरे ॲड करून घ्यायचं आहे। बाकी आपल्याला काय ॲड नाही करायचं, सगळं आपण आधीच वाटणामध्ये पण टाकलं आहे आणि मसाले आपले घरातले टाकून घेतलेत। आता आपल्याला जो खरडा चिकन आहे त्याचा जो मिक्सचर आहे तो पण रेडी झालेला आहे। तर आपल्या घरातले मसाले ॲड करून घ्यायचे। सवाईचा सुका मसाला ॲड करायचा। हे बघा, सवाईचा चिकन सुका मसाला घेतला आहे आम्ही, तो 1 ते 2 चम्मच टाकून घ्यायचं मस्तपैकी। आणि सर्व आपला जो चिकन आहे तो खरडा चिकन म्हणून आपण टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये। हे बघा, अशा पद्धतीने। आणि ऑलरेडी आपलं चिकन शिजलेलं आहे, सो आपण थोडा गॅसवरती ठेवून कोथिंबीर वगैरे गार्निशिंग करून मस्तपैकी सर्व करायचे। झालेला आहे आपला रस्सासुद्धा झाला आहे। रस्साला बॉईल आलं की मस्तपैकी सर्व करा तुम्ही। आणि इथे चिकन सुक्का पण झालेला आहे। कोथिंबीर टाकून घ्यायचे आणि मस्तपैकी आपल्याला जो ताट आहे तो सजवून घ्यायचा आहे। आपले पाहुणे पण खुश आणि आपल्याला घरामध्ये पण एकदम भारी रेसिपी खायला भेटते। इथे मच्छीसुद्धा मी फ्राय करून घेते। हे बघा, दोन्ही आपले रेसिपी तयार आहेत। तर मस्तपैकी आपले पाहुण्यांना हा खरडा चिकन आणि झणझणीत रस्सा वाढून घ्यायचा आहे। आपण ताट वाढताना कांदा लिंबू नक्की सर्व करा आणि भाकरीसोबत चपातीसोबत हे खरडा चिकन एकदम भारी लागतं। कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत थँक्यू।